आता व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आले आहे, व्यापाऱ्यांचे संचालक प्रवीण कदम इथं आलेले आहेत, ते बोलतील त्यांच्या वतीनं का व्यापारात ही एवढी ढासळली का परिस्थिती ते सांगतील. मी प्रथमच बंद होताना सांगितलं होतं की बाबा आता सध्या 4 राज्यामध्ये 5 दिवस कामकाज पूर्ण बंद असतं. जसं आपल्याकडे दिवाळी असती तशी 5 ते 6 राज्यामध्ये एकदम होळीची परिस्थिती असते, ती बंद असते. त्याच्यामुळं रॅकचं लोडिंग बंद आहे 2-3 दिवस. त्यानंतर ट्रका पण त्या राज्यात जाण्यास मिळत नाही, कारण की तिकडून ट्रका येत नसतात, त्याच्यामुळे जाण्यासाठी ट्रका पण नाही. आता याचा प्रॉब्लेम हा जवळजवळ 5-6 तारखेपर्यंत आहे, त्याच्यामुळे बाजार जास्त कॉलअप झाले. आणि त्याच्यात दुसरं कारण असं आहे का सुखसागर म्हणून बंगालचा नवीन कांदा पण मार्केटला आलाय, आणि तिथं ते जे राज्य आहे, बिहार असेल, बंगाल असेल, आसाम असेल, यांना 1 रुपया ते 2 रुपयाच्या दरम्यान ट्रक भाडं आहे. त्याच्यामुळे तिथले कांदे आता त्या ठिकाणी जात आहे. त्याच्यामुळे जे बाजारभाव कॉलॅप्स होत आहे त्याला प्रमुख कारण आहे 2. आणि आवक पण आता आपण बघितलं असेल, मागणीपेक्षा पुरवठा अधिकच. एक्सपोर्ट निर्यात पण होतोय, परंतु बांगलादेश जवळजवळ 1 वर्षापासून पण त्याचा पण फार मोठा परिणाम आपल्या निर्यातीवर झाला. असं आहे, हे जे प्रमुख कारण आहे. आता याला आणि सर्वस्व जबाबदार शासनाची, व्यापारी काय करू शकत नाही. ज्यावेळेस 2019 होते तेव्हा याच व्यापाऱ्याने 200 रुपये किलोनी कांदे घेतलेले. परंतु आता जर शासनाचे धोरण तसे असतात, त्याच्यामुळं व्यापाऱ्याला बी काय, व्यापारी काय हा एकदा मीडिएटरचं काम करतोय, त्याच्यामुळे व्यापाऱ्याच्या हातात काही नसतं. ज्यावेळेस आमच्याकडे जर मागणी घ्या, समजा गणेश भाऊ जर कांदे 50 रुपयाने घेणार असेल तर आम्ही मार्केटला 45 रुपयाने घेणारच आहे. समजा 5 रुपये जरी तिथं ट्रान्सपोर्टेशन खर्च असेल, इतर काही खर्च असेल, परंतु समोर घेणारच नसेल तर आम्ही पण काय करू शकतो. हा सगळा मागणी आणि पुरवठ्याचा अभाव असतो, आणि त्याच्यावरच बाजारभाव ठरले जातात. साधारण सरासरी किती राहील समजा बाजार आपण चालू केले सरासरी? नाही गणेश भाऊ, जे हलके माल आहे ना, बिहार, बंगाल या ज्या राज्यांमध्ये जातो ना, तो कांदा विकतोय 600 ते 800 दरम्यान. आणि चांगले जे कांदे ना, निर्यात जे होते अशा क्वालिटीचे, ते 900 ते 1300 रुपयापर्यंत आहे. उंच 1400 पण मार्केट आहे, परंतु त्याची क्वांटिटी फार कमी. ती माल सध्या क्लायमेट ऊनच असल्यामुळं आणि कांदे ना बरेचसे 32 वाढतात. आणि कालच्या पेक्षा आज काही बाजारभावात जास्त फरक पडला. फरक पडला म्हणजे कंटिन्यू. आता कसं आहे, कालपर्यंत रॅकची लोडिंग झाली आणि आजपासून बरेच रॅक बंद झाली. नाही नाही ना तिकडं खाली नाही होणार, अनलोड बंद आहे 5 दिवस झाले. नाही नाही प्रवीण भाऊ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण शेतकरी बांधवांचं म्हणणं असं आहे, ठीक आहे व्यापाऱ्यांना परवडत नसेल तर ते धंदा त्या पद्धतीने करतील, पण शासन काय करतंय, शासनाने प्रयत्न केले पाहिजे असं सर्व शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. मागच्या 15 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस साहेब सगळ्यांना आम्ही निवेदन दिले, त्यांनी त्या मीटिंगवरती ते सगळे व्यवस्थापन केली, परंतु अजून कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे ते भाव कमीच आहे. शेतकरी बांधवांचं म्हणणं असं आहे की शासनाने सुद्धा केलं पाहिजे. तुमचं म्हणणं आम्ही शासनाला आजच मग भुजबळ साहेबांशी बोललो, गिरीश भाऊशी बोललो, काय करता येईल आता लगेच तर होणार नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि मग त्यातून काय मार्ग निघेल ते आपण बघू. मग आता तुम्ही व्यापाऱ्यांची बाजू ऐकली, मी शेतकरी म्हणून बाजू मांडतो तुमच्या पुढे. आपण आपल्या कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत गमून बसलेलो आहे. आपल्या बरोबर बाहेरचा कुठलाही देश व्यापार करायला तयार नाही. याला आपलं धडसोड वृत्ती, आपल्या शासनानं अवेळी निर्यात बंदी करणे, भाव वाढले, निर्यात बंदी, त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय अरब कंट्री मधला कुठलाही राष्ट्र आपल्या बरोबर व्यापार करायला तयार नाहीये. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कांद्याची स्पर्धा चीन, पाकिस्तान ह्या देशांनी तिथली मार्केट काबीज केलेलं आहे. आज तुम्हाला जरी वाटतं असं सर्व शेतकऱ्यांना वाटतं एक्सपोर्ट चालू आहे, पण एक्सपोर्टची सत्य परिस्थिती मी तुम्हाला बाजार समितीचा सभापती उपसभापती म्हणून सांगतो का आपल्या बाजार समिती आपल्या कांद्याला परदेशामध्ये आता तेवढ्या प्रमाणात मागणी राहिली नाही. त्या न लागण्याचं मुख्य कारण आपली धडसोड वृत्ती. आपण करार करायचे, आपण अचानकच एक्सपोर्ट बंद करायचं, आणि आपण आज बाजार समिती जरी बंद केली तरी यातून मला वाटतं खूप काही मार्ग निघणार नाही. कारण की उद्याची उद्या लगेच आपल्याला बांगलादेश, दुबई, इराण, इराक काही ऑर्डर भेटणार नाहीये. याला शासनाकडे आपण सर्व शेतकरी प्रतिनिधी, तुम्ही तुमच्या आपण वेगवेगळ्या तालुक्यातून इथं आलेले सर्व शेतकऱ्यांनी त्याच्या तालुक्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आज उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या भावासह कांदा जात नाही. शासनाला या ज्या बाकीच्या योजना याकडे लक्ष देण्यापेक्षा आज तात्काळ शेतकऱ्यांना 1000 ते 1500 रुपये अनुदान कसं उपलब्ध होईल ही मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली पाहिजे. आणि गणेश भाऊ याच्यासाठी संबंधित तालुक्यांमध्ये आज जो लाल कांदा जिथून येते तिथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले पाहिजे.
आपले जे लोकप्रतिनिधी आहे यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि शासनाला आणि केंद्र शासनाला 1000 रुपये कांद्याला अनुदान मिळवून देण्यास भाग पाडलं पाहिजे. ही परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. आज व्यापारी असेल किंवा आपण असेल याच्यातून मार्ग काढू तात्काळ शकत नाही, कारण की आपला हा माल साठवता येत नाही. याचा आपल्याला काल काढला आज विकणंच आहे. आणि आपली कुठल्याही आंतरराष्ट्रीय प्रवीण भाऊने सांगितलं बांगलादेश ओपन आहे पण मालच मोडीत नाही ना. बस आपण एक्सपोर्ट चालू करू पण बाकीच्या देशांशी आपली स्पर्धा होऊ शकत नाहीये, ज्याचे त्याचे व्यापार फिक्स होऊन गेले. दुबई, इराण, पाकिस्तानवरून कांदा घेऊन राहिले, चायनामधून कांदा घेऊन राहिला. आणि याला सर्वस्वी जबाबदार मी आजही सांगतो शासन आहे आणि आपली दरसवृत्ती कोणताही राहू. 4000 रुपये कांदे झाले केली निर्यात बंदी, 3000 रुपये कांदे झाले केली निर्यात बंदी. मग तिकडून कोण आपल्याला ऑर्डर देणार आहे? मग अशी मातीमोल परिस्थिती उद्भवती तर याची सुद्धा जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. आणि आज शेतकरी जर तोट्यात जात आहे, मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो का सगळ्यांनी रट्टा लावून कांद्याला 1000 ते 1500 रुपये अनुदान पदरात पाडून घ्यावं. नाही आजच्या परिस्थितीत बरोबर आहे ललित भाऊ म्हणते तसं जर शासनाने अनुदान दिलं तरच शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळू शकतो. कारण की जे विकून गेले त्यांना पण त्याच्यातून मिळाल आणि ज्यांना विकायचं आहे त्यांना पण कुठेतरी. एकच मिनिट फक्त. आता 2023ला 7 डिसेंबर 2023 रोजी शासनाने निर्यात बंदी केली होती आणि ती निर्यात बंदी गणेश भाऊ 1 वर्ष होती. त्या 1 वर्षात सर्वाधिक जर पैसे कोणी कमवले सर म्हणजे शेतकऱ्यांनी तर पाकिस्तानच्या शेतकऱ्यांनी. कारण की पूर्ण वर्षभर कांद्याचं शॉर्टेज होतं. आपण बघितलं सर ज्यावेळेस निर्यात बंदी झाली त्या दिवशीचे कांद्याचे रेट होते आपल्याकडे 40 ते 42, 44 रुपयाच्या दरम्यान. आणि शासनाने अचानक निर्यात बंदी केली आणि वर्षभर कांदे आपल्याकडे जवळजवळ 10 ते 20 रुपयाच्या दरम्यानच विकले. फार काही बाजारभावाच नव्हते. परंतु परकीय म्हणजे चायना, तुर्की आणि पाकिस्तान सर्वाधिक फायदा त्या 3 देशांना झाला आणि तेव्हापासून सातत्याने त्या देशांची कनेक्टिव्हिटी वाढली निर्यातीची आणि त्याच्यामुळे त्याचा सातत्याने लॉस आपल्याला होतो. ते याचे प्रमुख कारण आहे. आता याचे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? आम्हाला आहे का गणेश भाऊला आहे? ते शासन ठरवतं. आता हे बियांच्या लेवलला भरपूर आंदोलन करते परंतु शासनाचं या गोष्टीकडे लक्षच नाही. व्यापारी पण सातत्याने गणेश भाऊला माहिती की पाठपुरावा करत राहते कुठली गोष्ट असं. हा जो सगळा काही निर्णय आज शासनाच्या अधीन आहे, आपल्याकडे काहीच अधिकार नाही. आता यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण याच्यामध्ये आता या मिनिटाला आपल्याला साधारण सरासरी 900-1000च्या आसपास विकता येईल का मार्केट? चांगले माल तर 9 ते 12 विकते. चांगले माल 9 ते 12 विकता यांचं म्हणणं आहे. आता राणी गोटे यांनी सांगितलेली एकही गोष्ट चुकीची नाहीये. 7 डिसेंबर 2023 ची ती रात्र आठवा, 8 डिसेंबरला आम्हाला पोलिसांनी मारले होतो तो दिवस आठवा. चंद्रकांत जाधवांना मोठ्या जखमा झाल्या होत्या, रस्त्यावरती आपण झोपलो होतो. या सगळ्या गोष्टी मान्य आहे. पाकिस्तानमध्ये कांदा काय भाव विकला गेला, बांगलादेशने आपले द्राक्ष सुद्धा त्या ठिकाणी एक्सपोर्ट ड्युटी वाढवली, हे सगळं मान्य आहे. पण आता या मिनिटाला तुम्हाला या सगळ्यांमध्ये शेतकरी म्हणून भूमिका सुद्धा घ्याव्या लागतील. काय भूमिका घ्यावी लागतील? ज्या दिवसापासून भाव पडलेत भावांतर योजना लागू करा. भावांतर योजना कशी लागू करा? किमान 20 रुपये किलो एकदा भाव डोक्यात फिट करायला शिकायला लागेल. जसं 200 रुपयापर्यंत डिझेल पेट्रोल फिट केलं ना तसं कांद्याचे किमान 20 रुपये बाजार फिट करायला शिकायला लागेल. ऐका ना जरा, तुम्ही बोलत असताना मी बोललोच नाही. 20 रुपये बाजार फिट करायला शिकायला. ज्या दिवशी 20च्या खाली बाजार येतील त्या दिवशी ओरडायला पाहिजे, कारण शेतकरी ओरडला नाही तर त्याची योजना नाही. या बाजार समितीनं कधीतरी कळवलंय शासनाला. एवढ्या मोठ्या बाजार समितीला जिला गाईडलाईन मार्केट कमिटी म्हणतात, त्या मार्केट कमिटीचं पत्र जर ते हलक्यात घेत असतील तर शेतकऱ्याला हलक्यात किती घेतात हे लक्षात घेतलं पाहिजे. लासलगाव बाजार समितीवर एशियामध्ये बाजार ठरतात. त्या बाजार समितीच्या पत्राला जर दुर्लक्ष करेल असेल तर त्या शासनाला वटणीवर आणण्यासाठी किंबहुना शेतकरी ओरडल्याशिवाय त्याची योजनाच लागू होत नाही. परत सांगतो, त्या योजनेमध्ये भावांतरच आलं पाहिजे, नाफेड जन्माला घातलं नाही पाहिजे. त्याचं नाही तर ओरडायचं आम्ही. मी काय ओरडत नाहीये नाना, ह्या नाफेडनं बट्ट्या भोळ करून टाकला. गल्ली बोळामध्ये ज्यांना अकलीचा पत्ता नाही त्यांनी व्यापाऱ्यांपेक्षा जास्त पैसे कमवावे आणि व्यापारी थांबून जावा, ही या कांद्यामधली मेघ तुमच्या 4 वर्षात लक्षात नाही आलेली आहे. निर्यात बंदीपेक्षा मोठं अस्त्र या नाफेडच्या माध्यमातून यांनी उगारलं आणि देशांतर्गत असलेले बाजारभाव पडण्याला त्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. हे ज्ञात आहे, सर्वश्रुत आहे, पण त्या गोष्टी वेळीच आवरल्या नसल्यामुळे या गोष्टी आपल्या पदरात. पण ही वेळ ती नाहीये. आपण भावांतर योजना मागितली पाहिजे. याच्यावरती आपलं एकमत होऊन एका आंदोलनाला तोंड फुटलं पाहिजे. आंदोलनाचा कुणीही पुढारी असू देत, कोणाही पक्ष असू देत, पण या आंदोलनाला तोंड फुटलं पाहिजे. काय का 20 रुपयाच्या खाली 1900 रुपये बाजार ज्याला जायला असतील त्याला 100 रुपयाचा परतावा द्या. ज्याचा 1600 रुपये जायला असतील त्याला 400 रुपयाचा परतावा द्या. ज्याचं 1200 जायला असेल त्याला 800 रुपयाचा परतावा द्या. आणि ओरिजिनल शेतकऱ्याच्या पावत्या आधी काढा, नाही तर गडबड होती मग नंतर.
आता त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही मागणी मागण्यासाठी रस्त्यावर आलं पाहिजे. आज मी तिला ते सांगतायत 900,000 रुपये सर्वस्तरी चांगल्या मालाची आहे. पुढे काय करायचं, शेतकरी म्हणून आपण भूमिका घ्या आणि मार्केट सुरळीत करण्यासाठी मदत करा. त्याचं कारण मी या मार्केटचा संचालक नाहीये, पण कुठल्याही मार्केटचा संचालक असला म्हणजे मला शिंग आले अशातला भाग नाही. प्रोसेस मध्ये ठेवला पाहिजे. लाल कांदा आहे त्याला कोंब येऊन आपलंच नुकसान होईल. प्रोसेस मध्ये ठेवलं पाहिजे, नाहीतर मागच्या कांद्याला पुन्हा त्या ठिकाणी बाजारभाव पडतील. पण या निमित्ताने एक गोष्ट कळाली, व्यापाऱ्यांच्या बोलण्यातून झाले का ज्या वेळेस त्यांच्या मालाला उठाव येणं बंद होणार होतं त्या चर्चेअंती ही गोष्ट व्हॉट्सअप सोशल मीडियावर जर आली असती तर आवक घटली असती, आणि आवक घटली असती तर माझ्या मते सरासरी त्या मानानं उंच राहिली असती. ही मला नव्यानं माहिती मिळाली तुमच्या बोलण्यातनं. त्यातही गोष्टी पुढे आल्या पाहिजे. हे म्हणताय ना 5-6 दिवस थोडेच कांदे आणा किंवा बंद ठेवलं चालेल, पण बंद ठेवलं तर प्रोसेस बंद होती. प्रोसेस बंद नका करू. अशा पद्धतीनं 5-6 दिवस आपला कांदे आणण्याचा तो जो उरक आहे तो कमी करा. परत सांगतो, तुम्हाला भूमिका मान्य असेल तर आज दुपारून आमची जिल्हा पणन अधिकारी आणि जिल्हा उपसंचालकांबरोबर बैठक आहे. आम्ही आंदोलनाचं पत्र दिलंय की आम्ही आयुक्त कार्यालयाला घेराव करू. आज 3 वाजता जिल्हा पणन अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. पण त्या बैठकीला कोण घाबरत नाही. तुम्ही असे बसल्याशिवाय या बैठकीशिवाय कोणीच कोणाला घाबरत. तुमची बैठक महत्वाची, शेतकऱ्याची बैठक महत्वाची आहे. म्हणून या बैठकीनंतर काय होतं आम्ही जिल्हा पणन कार्यालयाच्या याच्यातनं सांगूच. पत्रकार परिषदही आम्ही तिथे घेणार आहोत. त्यातनं जर प्रतिसाद तुम्ही दिला, तुम्ही द्याल का आंदोलनाला प्रतिसाद? नक्की द्याल? सगळ्यांनी एकदा हात वर करून सांगा बरं. कोणता रस्ता बंद नाही करायचा आहे, डायरेक्ट कमिशनरचं ऑफिस बंद करायचं डायरेक्ट. आणि कमिशनरचं ऑफिस बंद केल्याशिवाय दिल्लीला खास येणार नाही. आणि दिल्लीची खास मिटल्याशिवाय आपली खास मिटायची नाही. खास हा शब्द याच्यासाठी वापरला का आपल्याला 20 रुपये बाजार मेंटॅलिटी फिट करायची आहे. तुम्ही 9 रुपये आले बाजार बंद करायला, 20 रुपयाची वेळा बंद करायला पाहिजे. त्यावेळेस डिमांड सप्लाय बरं होतं. त्यावेळेस मी पत्रही दिलं, पण कोणी बंद करण्याच्या भूमिकेत नव्हते. काही शेतकऱ्यांचे डोळे वाचले, ते म्हणजे बंद नका करू. मी आलो बाजार समितीतून बाहेर निघून. शेवटी शेतकऱ्याचं म्हणणं हे त्या ठिकाणी आपल्या अग्रभागी असतं. बंद करायचं असेल तर कमिशनरचं ऑफिस बंद करूया, घेराव घालूया. कमिशनरला घरी सुद्धा नाही जाऊ देणार आपण. कमिशनर कोण? पोलीस नाही बरं का, आयुक्त. कमिशनर फक्त डोक्यातच राहतात, पोलीस नाही. आपले जे आयुक्त आहेत, जे 5 जिल्ह्यांचे आयुक्त आहेत, विभागीय आयुक्त साहेब, त्यांना सांगूया आमचं म्हणणं तिकडे कळवून त्यांचं आमचं म्हणणं दुरुस्त करून आमच्या पदरात आल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. मी लई दिवसाचा प्रयत्न करतोय, पण चांदोड लासलगावच्या पुढे काय आंदोलन ढळाना. चांदोड आता मी जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे किंवा जिल्हा उपनिबंधाकडे जाणार ना, 10 जण सुद्धा अजून रेडी झाले. मग 10 जणांना ते काय घाबरतील बरं? माझ्यापेक्षा बॉडी बिल्डर लोक राहतात. मी बॉडीच नाही तेव्हा बिल्डिंगचा विषयच नाही. पण जर तुम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या असतील, मी कमिशनरच का म्हणतोय, त्या गोष्टीला त्या पद्धतीचा दर्जा येतो. इथल्या आंदोलनाची आपल्या मराठी पेपरांमध्ये बातम्या येतील, तुमच्याच ग्रुपला बातम्या फिरतील, त्यांच्या पेपरात बातमी गेली पाहिजे, त्यांच्या ग्रुपवर आपली बातमी गेली पाहिजे. याच्यासाठी आम्ही जेव्हा नाशिकला प्रयत्न केलाय, ती संसदेत बातमी गेली का नाही? त्यावेळेस 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळालं का नाही? 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान मागणी नव्हती आपली, पण मिळालं. आता जर तुम्हाला या दुरुस्ती करायची असेल, व्यापारी बांधव आहे त्यांचा नफा काढूनच ते करणार आहे. आता प्रवीण भाऊनं सांगितलं त्याच्यातलं 70-80% खरं आहे. 20% का होईना त्यांचा नफा ते बाजूला ठेवणार. शेवटी तो व्यापारी आहे, त्याला नाही मिळालं तर ही प्रोसेस बंद पडणार आहे. पण आजच्या या अडचणीच्या घडीला नफ्याकडे थोडं दुर्लक्ष करून सुरळीतपणाकडे आपण सहकार्य करावं, एक शेतकरी या नात्याने विनंती करतो. आणि जे कोण व्यापारी आहे त्यांना म्हणा, अपशब्द वापरून वातावरणात ठिंगी का टाकता. आता यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी असं सांगितलं जाय काय करायचं कर, असं ठिंगी नका. हे बघा, ही एक स्ट्रेस मध्ये ऐका, तसं नाही, मी ब्लेम नाही करत आहे, दुरुस्ती करा असं सांगतोय. ब्लेम करणं वेगळं, दुरुस्ती करणं सांगणं वेगळं. एक स्ट्रेस मध्ये येणं, घरून ते ट्रॅक्टर आणणं, या प्रोसेस स्ट्रेस मधल्या असतात आणि मग तो तोल जायला वेळ लागत नाही आणि मग पुन्हा बदनाम तोच होतो. त्यापेक्षा आपल्या असलेल्या व्यवस्थेला थोडा सज्जडता दिली पाहिजे. वाडणे साहेबांसारखं मी सांगतो ना, जिल्ह्यामध्ये जर कोण अनुभवी सचिव असेल तर ते वाडणे साहेब आहे. बऱ्याच गाईडलाईन्स त्यांच्या आपल्या कामात येतात, अनेक गोष्टी करून त्यांना तो तोल सांभाळत राहावा लागतो. साहेब, तुम्ही त्यातली दोष दुरुस्ती करावी. तुमच्या सहीला फार मोठं महत्व आहे, नाना आहेत, भाऊ आहेत, पण दोष दुरुस्ती करा. कारण तुम्ही मुकडदमी, मग बाकीच्या बाजार समित्या मागे आम्हाला काय दोष दुरुस्ती लगेच समजत नाही, पण तुम्ही करावी अशी विनंती आहे. सगळ्यांनी बाजार चालू करावेत, ही शेतकरी म्हणून भूमिका माझी आहे. जर बंद करायचं असेल तर प्रशासकीय कार्यालय, बाजार समित्या बंद करू नका ही विनंती आहे. आता लय मिनिटं झाले, पुन्हा आपल्याच पुन्हा ठोकर करायचं असेल तिकडे काहीतरी करा, येणं नका.